नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. घटना आहे उत्तर प्रदेशमधलं. मेहंदीपूर बालाजी परिवारात एक मुलगा राहत असतो. त्या तरुण मुलाचं नाव सोनू असते. त्या परिवारातील लोक विचार करतात की आपण कुठेतरी फिरायला जावे. फिरण्यासाठी जागा शोधत असतात. उत्तर प्रदेशच्या वृंदावनमध्ये ते फिरायला जातात. उत्तर प्रदेशच्या वृंदावनमध्ये ते जायला निघतात. तेथील वृंदावनमध्ये कृष्णदेवाची मूर्ती असल्यामुळे त्यांना वाटले आपलं दर्शन पण तिथे होईल. शेवटी ते वृंदावनमध्ये पोचले आणि देवाचं दर्शन वगैरे त्यांनी घेतलं. देवाचं दर्शन झाल्यानंतर थोडे ते वृंदावनच्या परिसरात इकडे तिकडे थोडे फिरायला गेले. फिरत असतानाच त्यांना आरती नावाची एक मुलगी दिसली. आरती ही वृंदावनच्या आसपास जवळच राहणारी मुलगी होती. सोनू त्या आरतीसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. आरती पण याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करते. दोघांमध्ये गप्पागोष्टी सुरू होते. दोघांना पण एकमेकासोबत बोलणे, गप्पागोष्टी करणे आवडू लागले. सोनू 2 दिवसाकरता वृंदावनमध्ये फिरायला गेला होता. नंतर सोनूला मेहंदीपूर बालाजीला वापस यायचं होतं. वापस जाताना सोनू आरतीला म्हणाला, तुझा मोबाईल नंबर देशील का? आरतीने म्हटले, ठीक आहे, काही हरकत नाही, हे घे माझा मोबाईल नंबर. आरतीचा मोबाईल नंबर घेऊन सोनू गावाला वापस येतो. गावाला आल्यानंतर फोनवर दोघांचे गप्पागोष्टी सुरू होतात. असंच फोनवर बोलता बोलता काही दिवस निघून जाते. तेव्हा त्यांना वाटते की आपण दोघांनी लग्न करावे आणि आपापल्या घरी जाऊन त्यांच्याजवळ लग्नाचा विषय काढावा. आरतीने घरी जाऊन आईवडिलांना सांगितले की मी माझ्या मताने लग्न करणार आहे. सुरुवातीला तिचे आईवडील तयार नव्हते, परंतु नंतर ते तयार झाले. इकडे सोनूचे आईवडील पण लग्नाला तयार झाले. यानंतर दोघांचे लग्न झाले. आरती सोनूकडे नांदायला गेली. लग्नाला 2च दिवस झाले होते. लग्नाच्या 2च दिवसात दोघांमध्ये झगडे भांडणे सुरू झाले. आरती सोनूला म्हणते की तुम्ही घरी हिस्सा मागा आणि तू हिस्सा माझ्या नावावर झाला पाहिजे. प्रॉपर्टीचा हिस्सा माझ्या नावावर झाल्यानंतर आपण दोघे अलग राहू. तिच्या या मागण्यामुळे सोनूने नकार दिला. सोनू म्हणाला, असं कसं होऊ शकतं? प्रॉपर्टीचा हिस्सा जरी मला मिळाला तरी प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल, तुझ्या नावावर कशी काय होणार आहे? यामुळे दोघांमध्ये नेहमी झगडे भांडणे होऊ लागले. याच कारणावरून लग्नाच्या 8व्या दिवशी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि आरती तेथून गायब झाली. सोनू आरतीला इकडे तिकडे शोधायला सुरुवात करतो, परंतु आरती कुठेही मिळत नाही. सोनूला वाटते आरती माहेरी गेली असेल, त्यामुळे सोनू सासरकडील मंडळीकडे जातो. तिथे पण आरती मिळत नाही. शेवटी आरतीच्या आईवडिलांनी सोनूच्या विरोधात जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली. इकडे 3 ते 4 दिवसांमध्ये वृंदावनमध्ये एक महिलेची लाश पोलिसांना मिळते. इकडे आरती गायब झालेली होती. पोलिसांना शंका येते, ही आरती तर नसावी. त्यामुळे पोलीस आरतीच्या आईवडिलांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावतात आणि विचारतात की ही लाश तुमच्या मुलीची तर नाही ना? आईने लाशला पाहून मुलीला ओळखले. तिने म्हटले, ही माझी मुलगीच आहे. परंतु वडील म्हणाले, ही माझी मुलगी नाही. परंतु आरतीच्या आईने म्हटले की माझा जवळ सोनू यानेच माझ्या मुलीला मारलेले आहे, त्याला ताबडतोब तुम्ही ताब्यात घ्या. पोलिसांनी कारवाई करत सोनूला आणि त्याचा मित्र दीपक यांना गिरफ्तार केलं. पोलिसांनी दोघांना विचारपूस करायला सुरुवात केली. तेव्हा सोनू आणि त्याचा मित्र पोलिसांना म्हणाला, आम्ही खून केलेला नाही आहे, आम्ही स्वतः तिला शोधत आहे. पोलीस त्यांचं काहीही एक ऐकत नाही. त्यांना खूप टॉर्चर करतात. उलटं करून त्यांना मारले जाते. त्या दोघांना पोलीस खूप मारपीट करतात. तरीही दोघं गुन्हा कबूल करत नाही. शेवटी पोलीस त्या दोघांना म्हणतात, तुम्ही जर गुन्हा कबूल केला नाही तर मी तुमचा एन्काउंटर करेल. एन्काउंटरच्या भीतीमुळे दोघांनी आपला गुन्हा कबूल केला. त्या दोघांना सेंट्रल जेलमध्ये टाकले जाते. सेंट्रल जेलमध्ये राहून त्यांना आता 7 वर्ष झाली होती. दोघंही 2017मध्ये बेलवर बाहेर आले होते. बेलवर सुटल्यानंतर दोघेही घरी आले होते आणि ते विचार करू लागले, आपण खून केलेले नाही, आरती जिवंतच असली पाहिजे, तिला आपण शोधूया. ते दोघं आपला वेश बदलून गावोगावी आरतीला शोधू लागले. कुणाला ओळखू येऊ नये म्हणून ते स्वतःला व्यापारी आहे असे सांगत होते. शोधून शोधून आरतीचा काहीच पत्ता लागला नाही. शेवटी त्यांनी ठरवले की आपण भाजीपाला विकूया. त्यांनी भाजीपाला विकण्याचं नाटक केलं. दोघेही हातगाडीवर भाजीपाला विकू लागले आणि घरोघरी जाऊन आवाज द्यायला लागले. असे अनेक दिवस निघून गेले. एक दिवस भाजी विकता विकता अचानक ज्या घराबद्दल त्यांना माहीत झालं होतं ते आरतीचं घर आहे हे त्यांना माहीत झाले. त्या घरून एक लेडीज निघाली. जशी ती भाजीच्या हातगाडीजवळ आली, सोनूने तिला ओळखलं. ती त्याची पत्नी आहे. ती आरती होती. 7 वर्ष पहिले तिच्या खुनाच्या इल्जाममुळे त्याने सजा भोगली होती आणि अजूनही त्याला तारखेवर नेहमी जावंच लागत असे. सोनूने आरतीला जिवंत पाहिलं होतं, पण नुसतं पाहिल्याने खुनाचा इल्जाम नष्ट होणार नव्हता.
आरती मिळाल्यानंतर तो आपल्या मेहंदीपूर गावाला वापस आला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. सोनूने पोलिसांना सांगितले की आरती जिवंत आहे, मी तिला स्वतः पाहिलेलं आहे. पोलिसांनी सोनूला म्हटले की आरती जिवंत असल्याचे आम्हाला ठोस पुरावे पाहिजे, आम्हाला काहीतरी तिचे डॉक्युमेंट्स हवे. आधार कार्ड, वोटिंग कार्ड हे सगळं तुम्ही डॉक्युमेंट तिचे घेऊन या. सोनू आणि सोनूचा मित्र विचारात पडले, डॉक्युमेंट्स कसे काय आणायचे? तरी पण त्यांनी हिंमत हारली नाही. त्यांनी एका मित्राला तयार केलं. त्या तिघांनी प्लॅन केला. त्यांनी एक स्कीम राबवायची ठरवली, शौचालय स्वच्छ भारत अभियान. त्यांनी आपल्या मित्राला सरकारी कर्मचारी बनवलं आणि गावात सर्वे करायला पाठवले. त्यांचा मित्र सरकारी कर्मचारी बनवून घरोघरी सर्वे करू लागला. आता आरतीच्या घरी गेला आणि तिला सांगितले, मी सरकारी कर्मचारी आहे, ही योजना आहे. तुम्हाला टॉयलेट बनवायचं असेल तर 2 लाख रुपये मिळेल. या योजनेसाठी तुम्हाला जरुरी डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. या डॉक्युमेंट्समुळे तुम्हाला शौचालयाकरिता 2 लाख रुपये मिळतील. लोभापोटी आरतीच्या घरचे आणि आरतीने सर्व डॉक्युमेंट्स देऊन दिले. डॉक्युमेंट्स मिळाल्यानंतर सोनू आणि सोनूचा मित्र मेहंदीपूर पोलीस स्टेशनमध्ये डॉक्युमेंट्स घेऊन जातात आणि पोलिसांना ते पुरावे दाखवतात. पोलीस डॉक्युमेंट पाहिल्यानंतर त्यांना वाटते, यावर आपण काही कारवाई केली नाही तर मीडियावाले केस उचलेल आणि आपली बेइज्जती होईल. यामुळे ते ताबडतोब कारवाई करतात. वृंदावन पोलिसांना कॉल करतात. कॉल करून तिथल्या पोलिसांना सगळी माहिती सांगितल्या जाते. आता वृंदावन पोलीस पण सतर्क झाले. सोनू आणि गोपाल वृंदावन पोचले. तिथे जाऊन पोलीस अधिकाऱ्यासोबत त्यांनी भेट घेतली आणि म्हटले, साहेब, आम्ही गुन्हा केला नाही. आरतीचे डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर वृंदावन पोलिसांनी पण ताबडतोब कारवाई करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम आरतीला ताब्यात घेतले. त्यानंतर आई आणि भावाला ताब्यात घेतले. आईने आणि भावाने आरतीला ओळखलं. त्यानंतर वडिलांना ताब्यात घेतले. परंतु वडिलांनी सांगितले की ही माझी मुलगी नाही. पोलिसांना समजत नव्हतं की काय गडबड आहे. पोलिसांनी डोकं लढवलं आणि म्हटले, ठीक आहे, तुम्हाला वाटते तुमची मुलगी नाही तर तुमचं DNA करिता आम्ही सॅम्पल घेत आहे. वडिलांनी सॅम्पल देण्यास नकार दिला. यानंतर वडील गायब झाले. आरतीला पोलिसांनी विचारले की तू असं का केलं? तेव्हा आरतीने सांगितले की मला हा पसंत नव्हता, त्यामुळे मी असं केलं आणि मी माझं लग्न केलेलं आहे आणि माझ्या जीवनात मी सुखी आहे. माझा यामध्ये काहीच दोष नाही. पोलीस तिला विचारतात, ती लाश नेमकी कोणाची आहे? आरती म्हणते, मला काहीच माहीत नाही, तुम्ही माझ्या वडिलांना विचारा. परंतु वडील गायब होते. आता पण पोलीस वडिलांचा शोध घेत आहे. आरतीच्या वडिलांना ताब्यात घेतल्यानंतर समोरील माहिती मिळेल. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे निरपराध असूनही त्यांना 7 वर्षाची सजा झाली. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.